नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या आलो आहे औद्योगिक शहरामध्ये, अर्थात भोसरीमध्ये, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी अर्थात पुराण काळामध्ये म्हणजेच राजा भोज यांच्या काळामध्ये या स्थानाला, या शहराला, या नगरीला भोजापूर म्हणून ओळखल्या जाई। तर आपण भोजापूरचे ग्रामदैवत अर्थात भोसरीचे ग्रामदैवत श्री काळभैरव महाराज यांचं दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया। इथे जे इतर मंदिर आहे त्यांचेही दर्शन घेऊया। अगदी ऐतिहासिक मंदिर आहे आणि भोसरीचे हे ग्रामदैवत आहेत। संपूर्ण दर्शन करूयात। हा पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील ऐतिहासिक अशा भोजापूर शहरात, किंवा भोजापूरला सध्या भोसरी असं नाव आहे। तर आपण भोसरीमध्ये आहोत आणि भोसरीचे ग्रामदैवत अर्थात श्री भैरवनाथ महाराज यांच्या आपण देवालयात जाऊया। हा रोडच आहे आणि अगदी गावात आल्यानंतर अगदी सुंदरसं ऐतिहासिक हे मंदिर सुरू होतं। मंदिराला 3 कळस आहेत। येताना इकडे फार पुरातन अशी दीपमाळसुद्धा आहे, सुंदरशी। नमस्कार करा आणि इथनं मग हे देवालय सुरू होतं। खरं तर भोसरी पुराण काळामध्ये राजा भोज यांच्या काळामध्ये भोजापूर म्हणून ओळखले जायची आणि म्हणूनच भोसरीचं पुरातन नाव हे भोजापूर आहे। इकडे श्री चक्रेश्वर महाराज, अरे बापरे, खूप सुंदर असं शिवलिंग आहे। आत जाऊन ना आपण वंदन करूया। ऐतिहासिक आहे। नमस्कार करा, वंदन करा। आपण आहोत भोसरीच्या महत्त्वपूर्ण देवालयात अर्थात भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांच्या मंदिरात। इथे भगवान भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या खूप सुंदर अशा प्राचीन अशा प्रतिमा आहे आणि इथे खूप सुंदर उत्सवसुद्धा साजरा केला जातो। चला जाऊयात। सुंदर असे ढोल आहेत। हा मंदिराचा सभामंडप आहे भव्य असा आणि आत मुख्य देवी देवता गर्भगृहामध्ये विराजमान आहेत। दर्शन घेऊयात आपण। तर आत श्री भैरवनाथ आहेत, माता जोगेश्वरी आहे आणि त्यांच्या अगदी सुंदर अशा पुरातन अशा प्रतिमा आहे। खाली श्री गणेशसुद्धा आहे, मागेसुद्धा खूप सुंदर त्यांचं स्वरूप दिसतं। भगवान भैरवनाथ अर्थात काळभैरव यांची ही सुंदर अशी प्रतिमा आहे। त्यांना रक्षक देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते। भगवान महादेवांचंच रूप साक्षात इथे अर्थात या भोजापूर म्हणजेच सध्याच्या भोसरी नगरीमध्ये विराजमान आहेत। भोसरी नगरीचे ते ग्रामदैवत आहे। इथे खूप सुंदर अशी यात्रा, खूप सुंदर असा उत्सवसुद्धा होतो। देवालयाचा हा गर्भगृह आहे आणि त्यात अगदी सुंदर असे हे भैरवनाथ महाराज, श्री जोगेश्वरी माता विराजमान आहे। नमस्कार करा, दर्शन घ्या। तर आपण श्री काळभैरवांचं दर्शन घेतलं, जोगेश्वरी मातेचं दर्शन घेतलं। सुंदर अशा त्यांच्या प्रतिमा आहेत, श्री काळभैरव आणि जोगेश्वरी माता। आपण वंदन केलं आहे। इथे ना सुंदरसे त्यांचे पावलं आहे, ते मला दिसतील, पाषाणातलेच आहेत ते। इथे कालभैरवाष्टक लिहिलं आहे। हे मुख्य देवस्थान आहे आणि प्राचीन असं मंदिर आहे हे। इकडे ना बाहेर खूप सुंदर पालखी तुम्हाला दिसेल, जेव्हा इथे उत्सव असतो त्या दरम्यान ती वापरली जाते। इथे सुद्धा एक सुंदरशी पालखी आहे, हे बघा, ती सुद्धा उत्सवादरम्यानच येथे वापरली जाते। तर हे मंदिर मी तुम्हाला दाखवतो आहे। अनेक दानशूर व्यक्तींची नावंसुद्धा इकडे लिहिली आहे। आणि हे असं काहीसं हे देऊळ आहे। इथे जातानाच कासवसुद्धा आहे। तुम्ही कधी या देवालयात आला आहात का? जर नसेल आलात तर नक्की या। अगदी भोसरी गावामध्येच हे देवालय आहे। हा भोसरी गावठाण आहे का दादा? दादा, हा भोसरी गावठाण ना? अच्छा, इथे एक दिवा लावला आहे। मी ना थोडं या भागातनं दाखवतो तुम्हाला। हे बघा,
ह्या भागातनं असं काहीच आहे. आणि ना इकडे रोड आहे, खरं याच रोडने आपल्याला यायचं असतं आणि मग तुम्ही इथे मुख्य देवालयात येऊन पोहोचता. पालखी सुंदरशी. आत्ता खरं जर भोसरीचं स्वरूप पाहिलं ना तर ते खूप मोठं आहे आणि इथले MIDC खूप अशी मोठी MIDC आहे. अगदी पुण्यातली सगळ्यात मोठ्या MIDCंपैकी ती एक आहे. अनेक महत्त्वाच्या कंपनी त्यात आहे. तर असं हे सुंदरसं स्थान इथे. हो, मी जाऊन आलो आधीच. श्री चक्रेश्वर भगवान महादेव ते आत आहेत, त्यांचं आपण दर्शन घेतलं. ऐतिहासिक आहेत शिवलिंग म्हणू शकतो आपण, महादेवच म्हणावं खरं तर. आणि नंदीदेव त्यांच्यासमोरच. तर हे असं सुंदरसं देवालय. वेळ मिळाला तुम्हाला तर नक्की इकडे या आणि तुम्हाला या देवालयाबद्दल आणखी काय माहिती आहे हे मला नक्की सांगा. अनेक खरं तर भोसरीमध्ये अनेक कंपनीज आहेत, मोठमोठ्या कंपनी आहेत, त्यामुळे इथे अनेक लोकांचं स्थलांतरणसुद्धा नेहमी होत राहतं. भोसरी गावठाण आणि भोसरी जो एरिया आहे त्याचा खूप मोठा असा एरिया आहे. तर तुम्ही कधी आलात तर हे सगळं पाहू शकता. त्यातलं हे ऐतिहासिक आणि भोसरीचे हे ग्रामदैवत श्री काळभैरव आणि श्री जोगेश्वरी माता. नमस्कार करा. तर आपण श्री भैरवनाथांचं दर्शन घेतलं. लिहिलं आहे भोजापूर आणि सन 2000. आय थिंक मंदिराचं कन्स्ट्रक्शन 2000मध्ये झालं. इथे ना काही ऐतिहासिक शिल्पसुद्धा आहे, जसं हे बघा, हे पण ऐतिहासिक आहे. त्यानंतर इथे गजलक्ष्मींचं एक खूप सुंदर शिल्प आहे, हेही ऐतिहासिक आहे बघा. वंदन करा त्यांना, नमस्कार करा. सुंदर ना. असं शिल्प ना मी लेण्यांमध्येही पाहिलं आहे महामायादेवींचं. आणि इकडे ना विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, हेही पुराण काळातलंच मंदिर आहे. इथे एक शिढा पण आहे, हे बघा, ऐतिहासिकच आहे सगळं. हे इकडे आहे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, हेही मी तुम्हाला जाताना दाखवतो. हे सगळं भोसरी गावठाणमध्ये. तर खरं हे लॉक आहे, हे बघा, खूप सुंदर आहे. श्री विठ्ठल रखुमाई आता आहेत, इथनंच नमस्कार करा. सुंदर. चला आता आपणही निघूयात. हे भोसरी गावच आहे खरं तर. आणि ना इकडे जातानाच इथे भोसरीचे श्री हनुमंत मंदिर आहे, हनुमंतरायांचे जुने मंदिर आहे. वीर हनुमान मित्र मंडळ याचं बॅनर लागला आहे. इकडे बघा, जय श्रीराम जय श्री हनुमान. इथे सुंदर से देवते, त्यांनाही नमस्कार करा. तेही हनुमंतरायाचं आहे, पण मुख्य हनुमंतराया हे आहे. भोसरीचे जे मुख्य हनुमंतराया आहेत ते आहेत हे. वंदन करा त्यांना, नमस्कार करा. हे बघा, हे आपण खरं तर भगवान काळभैरवाच्या दर्शनाला आलो होतो, पण हे जातानाच श्री हनुमंतराया दिसतात आणि मग त्यांचं दर्शन तर घेणं होतंच. बघा, सुंदरसं मंदिर आहे आणि भोसरी गावठाणातच, म्हणजे खरं तर भोसरी गावातच हे मंदिर आहे. वंदन करा, नमस्कार करा. चल बाहेर जाऊयात. तर आपण श्री भैरवनाथांचं दर्शन घेतलं. भैरवनाथ अर्थात श्री काळभैरव यांचं दर्शन, जोगेश्वरी मातेचं दर्शन, इथे श्री चक्रेश्वर महादेव आहेत त्यांचंही दर्शन घेतलं. मला खात्री आहे ह्या संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आणि जेव्हा केव्हा तुम्ही इकडे भोजापूर अर्थात भोसरीमध्ये याल, खरं पुणे शहरातलं किंवा पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण MIDC, मोठ्या MIDCंपैकी एक इकडे असं अर्थात भोसरीमध्ये आहे. जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या. इथे अर्थात भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचं दर्शन नक्की घ्या. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच. थँक्यू व्हेरी मच. बाय. काळभैरवाय नमः. बाय.